फॉर्मॅटमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल, नॉन स्ट्राईक एंडला आकाश. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीला येत असताना ओपनिंग पेअरमध्ये टीम जांभिवली संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिलं बॉलिंग टाकमध्ये आपण पाहतोय गोलंदाज परेश भोईर. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो. उडवण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले धावत पळत. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी करण्यात आलाय. फलंदाज आला बाद. पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय विशालच्या स्वरूपात. फलंदाज बाद. विकेट संपादित केली आहे. मागच्या मॅचमध्ये राहुल चव्हाण सरांनी उल्लेख केला की डोके संघ सध्या बॅकफूटवरती आहे. अगदी आपण पाहतोय आणि तो संघ सध्या तरी चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, खेळतोय. मैदानामध्ये आता पहिल्या मॅचमध्ये सामना त्यांनी जिंकला आणि आता सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. गोलंदाज परेश भोईरने. चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. गोलंदाज राऊंड विकेटने तयार समोरच्या एंडकडून. पहिलाच बॉल बॅटची कडा मागे चाललाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. बॅटरच्या समोर पहिला चेंडू होता. आय थिंक सो गोलंदाजाचा हा दुसरा चेंडू कारण ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि त्यानंतर आता मात्र चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 1 आहे. आता सिंगलने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान सागरने खुलं केलेलं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दर्जेदार खेळ त्यांचा सुद्धा मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलेला आहे. हो समोर लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न. वन स्ट्रोक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग गॉफला खडे खडे स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. कबरच्या दिशेने इनफिल्डला क्लिअर करणारा दर्जेदार चौकार. स्वर्गीय कबीर स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत आणि या स्पर्धेचा पहिला दिवस तब्बल 5 रात्रीमध्ये 5 दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे क्रीडानगरीमध्ये. पहिलाच या ठिकाणी आपण पाहतो पहिला दिवस आणि पहिली रात्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धबलकामध्ये 11 धाबा 11 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऑफिशियल पंच KP कुणाल पेनकर सर आणि दुसऱ्या बाजूला योगीराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहतायत. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न आणि इथे बळते सिंगल धाव. कौतुक करावं लागेल कारण धाबांची नितांत गरज आणि लगेचच या ठिकाणी 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य
आणि संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी बंडू जाधव हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार ज्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. DRS आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. तिसरे पंच लगेचच आमच्या समावेश जॉईंट होतील. दत्ता कडाव सर पाहावं लागेल. मंगळ विकेटसाठी या ठिकाणी जे काही रूल्स असतील बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे आणि त्याच नियमांच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला तो डिसिजन पाहायला मिळणार आहे. चला दत्ता कडाव सरांना विनंती राहील की आपण लगेचच टेक्निकल रूममध्ये जॉईंट व्हा. सेवाभावी संस्था सेवा फाउंडेशन आणि खऱ्या अर्थाने त्याचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी जाधव असतील, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे असेल, सचिव केतनजी जाधव, खजिनदार अभयजी सोनावणे, सहखजिनदार संतोषजी सोनावणे, सदस्य गौतमजी सोनावणे असेल, आनंद सोनावणे, सिद्धजी सोनावणे आणि तेजीजी जाधव अशा सगळ्याच या ठिकाणी अगदी आपण पाहतो आयोजकांच्या वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. चला दत्ता कडाव सरांना विनंती आहे. तिसरे पंच आपण लगेच जॉईंट व्हा. 12th मधला दोघांना विनंती राहील की आपण बसून घ्यायचं जागेवरती प्लीज. लक्षात असू आणि हार्दिक स्वागत. या ठिकाणी अगदी आपण पाहतो जणू काय या फटक्याचा चटका लागला असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. तो जिथे धाबा वाचवायच्या होत्या टीम अगदी आपण पाहिलं तर जर्मन ढोके संघाला, परंतु या ठिकाणी साधा सोपा झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी अखेर या ठिकाणी आपण पाहतो दैव बलवंतर म्हणावं लागेल. स्ट्रायकेटला फलंदाज बिंदास शिसवेला आपण पाहतोय आणखीन एक वर स्ट्रोक खडे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. बॉल चालला जीवनदान मिळाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळतात. बॉल आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि आता मिळतील धावा पूर्णपणे 6 षटकार. सुरुवात ज्या संघाने मागचा सामना 1 चेंडू 2 धावांची गरज असताना निसटता विजय ज्याने मिळवलाय तो संघ सध्या बॅटिंग करतोय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळत राहिला. पॉइंट मध्ये आपण पाहतो चेंडूला गॅदर केलाय. बळेल एक चिकी सिंगल आणि आता षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. गोलंदाज जयेशला पाहणार आहोत. चांगल्या मॅचेस आज सुद्धा बदलापूरचं वांगणीचं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करतायत. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आलेत बिंदास, ज्याने 2 बिंदास षटकार मारलेत असा बिंदास शिसवे. ओ या ठिकाणी कॉट बिहाइंड फलंदाज झाला बाद. शेवट गोड केला गोलंदाज जयेशने
आणि आता धक्का आणखीन एक लागेल. बॅटिंग करत असणारा टीम जय हनुमान क्रिकेट संघ जांभुली संघाला लागणारा तब्बल 4था धक्का. फलंदाज बाद. समालोचन कक्षामध्ये येत आहेत तशा सूचना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं भाग पडतंय. लक्षात असू द्या, कारण आता शेवटचा अंतिम षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये किती धाबा जमवल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण आता 42 धाबा बनल्या गेलेल्या आहेत आणि आता या मॅचमध्ये एक चांगली मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न टीम जांभुली संघाचा. खऱ्या अर्थाने एक संघ अनुपस्थित होता आणि त्याच्या जागी लगेच आपण पाहिलं तर आकाश सावंत यांनी त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट केला की आम्ही त्या संघाच्या जागी खेळणार आहोत. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे आणि आता एक चांगला दर्जेदार खेळ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान जांभुली संघाचा शेवटचे 6 बॉल गोलंदाज बॉलिंग टॅगवरती. अगदी आपण पाहतो फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. मीडियम पेसर हा गोलंदाज प्रदीप भुईरवरती जिम्मेदारी दिली आहे शेवटच्या स्लॉग ओव्हर या षटकाची. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार. ज्या तुषारने मागचा सामना जिंकून दिला तो तुषार मागच्या मॅचचा हिरो आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला राकेश पाठारे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धाबा बनले गेलेत. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी जांभुली संघ. हो, धीमा गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, आणखी एक खराब चेंडू टाकण्यात आलेला आहे आणि ते अगदी आपण पाहतो अतिरिक्त स्वरूपात धावा इथे मिळत आहेत. दिशा खराब आहे गोलंदाजाची. नेहमी क्रिकेटमध्ये आम्ही सांगत असतो की दिशा खराब असेल ना तर दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. आणि आता बैदर्शातमध्ये 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट टाकण्यात आलेले आहेत. हो, यावेळेस शॉर्ट ऑफ प्लेन पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय आणि आता तिथे झेल टिपलाय. मंगेश मॅगीने फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. 5व्या नंबरचा फलंदाज बाद. फाउंडेशन या सामाजिक संस्थेने केलेले बरेच सामाजिक उपक्रम तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थाने हाही एक चांगला उपक्रम आहे, परंतु या अगोदर मग नेत्र चिकित्सा असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असेल, त्यानंतर बाल आरोग्य शिबिर असेल, महिला आरोग्य शिबिर असेल, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान आणि शिवजयंती उत्सव आणि रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम या सेवा फाउंडेशनच्या वतीने आपण पाहिलेले आहेत. आणि हा एक चांगला उपक्रम स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे फाउंडेशन आहे. ऑन साईडला आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल. चेंडू व्यवस्थित गॅदर करू शकले नाही आहेत आणि आता 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि संघाची धाबत संख्या 2 ने पुढे चालली आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 46. स्कोर कार्डवरती टीम जय हनुमान जांभुली संघाच्या खात्यामध्ये समोरच्या टीम पासून तुम्हाला थोडंसं बाचावं लागणार आहे. बचना पडेगा, कारण धाबत संख्या फलकावरती 50 धाबा आहेत. 3 चेंडूचा खेळ पर्याप्त बॅलन्स आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न समोर ठेवलाय. परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. जणू काय नाकाजवळून जाणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. सुगंध दरबळला असेल तो फक्त आणि फक्त डॉट बॉलचा. षटक क्रमांक आपण पाहतो चौथा अंतिम प्रगतीपथावरती आहे आणि आता शेवटचे 2 बॉल स्टील 2 टू गो. हो यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतो वाईडिश लॉंगनला बॉल चाललाय. वेगाने आलेत निकेश चेंडूवरती आणि आता एकच धाव. ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या सिंगलच्या पद्धतीने संघाची धाबसंख्या फलकावरती आहे. 51 धाबा 50 अप धाबसंख्या आपण पाहतोय. शेवटचा बॉल किती धाबा बनवल्या जातील चौकार षटकार सिंगल डबल या बॉलच्या मागे काय गुपित असेल की विकेट. गोलंदाज प्रदीप तयार. स्ट्रायकेंडला राकेश पाठारे. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केलाय राकेश. काय जबरदस्त फटका होता. ताकद प्रचंड चोखली आहे आणि आता आपण पाहतोय चेंडूने गाठली आहे सीमा रेषा आणि शेवट गोड करत असताना आलेला हा बिग हिट षटकार. एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. 24 बॉल 58 धाबांची गरज आहे हनुमान डोके संघाला या मॅच मध्ये जांभोली संघाच्या अगेन्स्ट जिंकण्यासाठी. चांगली मॅच होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल परंतु हा सामना त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सेकंड राऊंडमध्ये आपण आहोत विनर वर्सेस विनर. मयूर ग्रुप बदलापूर आणि अल्टिमेट बदलापूर या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. चला आपण टॉस करणार आहोत. निरंजन दादा पिसेकर या ठिकाणी येत आहेत. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये 24 बॉल 58 धावांची गरज या मॅचमध्ये असणार आहे. टॉस आपण संपन्न करू. या सर्व नामांकित उद्योजक आणि समाजसेवक सुनीलजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत यापुढील मॅचची नाणेफेकी. चला अल्टिमेट बदलापूर आणि मयूर ग्रुप बदलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. गौतम दादा सोनावणे यांना विनंती राहील की आपण सुनील दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नेक्स्ट मॅचचा 58 धावांचं टार्गेट. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण परिवर्तन. मी तुर्तास थांबतो. आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि या आपण येणाऱ्या 4 षटकासाठी आवाज ऐकूया. बदलापूर समालोचक समितीचे सदस्य तुषारजी शिंदे सरांना धन्यवाद.
हार्दिक स्वागत आहे. चला विद्यमान सामन्याकडे आपण जातोय. अठ्ठावन्न धाब्यांचं लक्ष आहे. समोर असणारे मुजीब दादा, त्यांच्या बाजूला असणारे दुसरे दादा, सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्या किंवा बाजूला या. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संचालक सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं ही विनंती आहे. पहिला बॉल डॉट आलाय. प्रदीप आणि मंगेशची जोडी मैदानावरती आहे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्लाइस झाला बॅटला बॉल, पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये जाईल. आली आहे विकेट, फलंदाज बाद. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी शून्यावरती प्रदीप भोईर बाद झालेत. मोठी सफलता राकेश मिळवत आहेत. टार्गेट देखील मोठं आहे. 58 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये आणि सुरुवात थोडीशी खराब झाली आहे त्या ठिकाणी जय हनुमान ढोके संघाची. ढोके आणि जांभिवली अशी मॅच आहे. जय हनुमान जांभिवली आणि जय हनुमान ढोके अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सामना क्रमांक 3 आजच्या रजनी मधला आणि खरं तर ही सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. रुपेश भोईर मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती, इन ॲट नंबर 3 वरती रुपेश भोईर मैदानावरती दाखल झालेत. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकून इथपर्यंत प्रवास केलाय. लक्ष 58 धाब्यांचं आहे. 58 इज द टार्गेट. लक्ष कठीण जरूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते. या लक्ष्याचा पाठलाग देखील केला जाऊ शकतो आणि इथे पाठलाग केला जाईल का हे चित्र मात्र पाहायचंय. येणारा काळ आणि वेळ मात्र हे चित्र स्पष्ट करणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, बॅकफुटला गेले. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्याच कारणास्तव एकच धाव इथे मिळेल. एका धावेनं अगदी डावाचा आणि रुपेश भोईर यांनी डावाचा श्रीगणेश केलाय आणि मार्क ऑफ झाले. स्वतःसाठी देखील एक धाव आली आहे. एकच धाव धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. एक विकेट ऑलरेडी आली आहे आणि एक धाव धावपलकावरती. सिंगल नेल्सन सध्याच्या घडीला तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. एक धाव धावपलकावरती एक सफलता आली आणि षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. एक धाव धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज राकेश फॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. बॅकफुटला गेलेत. जबरदस्त फटका, स्क्वेअर कट आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. जबरदस्त चौकार आहे. क्या बात आहे. फलंदाज मंगेश यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावा. अप्रतिम फटका आपण पाहायला. मंगेश यांच्या बॅटमधून बॅकफुटला जात असताना जागा बनवली. ऑफस्टंपच्या बाहेर रूम होता आणि त्याचा मात्र फायदा घेतलाय. फलंदाज मंगेश यांच्या बॅटमधून चौकार आलाय. ओ जबरदस्त फटका, अप्रतिम फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. न्यूटनचा तिसरा लॉ मात्र फलंदाजाने इथे एक्झॅक्ट वापरलाय. एवढे ऍक्शन मंगेश देखील सांगतात जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर. इथे मात्र सुरुवात झाली. मंगेश यांच्या बॅटमधून देखील बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि त्याने देखील चांगली सुरुवात केली. 9 धावा आता धावपलकावरती आहेत. माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 9. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावपलकावरती आहेत. अठरा बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांच्या इथे आपल्याला पाहायला मिळतात.
18 मध्ये 49 बनवू शकतात, परंतु आता प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. चर्चा मात्र सुरू आहे. मंगेश आणि रुपेश चर्चा करतायत इथून पुढे कसं जायचं यावरती चर्चा सुरू आहे. महेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. MIDC एक्सप्रेस आहेत. तर महेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यावेळेस देखील पहिला बॉल त्यावरती आक्रमण केलंय आणि अगदी मिड विकेटचे खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. समोर बसलेले उभे असलेले सर्वांना विनंती आपण खाली बसा, अदरवाईज आपण बाजूला या. स्कोरिंग मध्ये देखील अडथळे आपल्यामुळे निर्माण होत आहेत. प्लीज विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्स समोर कोणी बसू नका, आपण बाजूला येऊन बसायचंय. सन्मान्य मयूरजी पिसेकर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. युवा यशस्वी उद्योजक ते आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चूक झाली आहे आणि चुकीला या खेळामध्ये माफी नाहीये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा असेल चौकार. या मैदानाचे मालक देखील आहेत आणि युवा यशस्वी उद्योजक ते आहेत. उद्योजक आणि समाजसेवक दोन्ही बांधवांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यावेळेस फटका चांगला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. कव्हरचे खेळाडू पॉइंटच्या दिशेने गेलेत. तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात अर्जित केल्या गेल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. 58 धाव्यांचं लक्ष आहे. 16 धावा धावफलकावरती. सुरुवात तर आक्रमक केली आहे. मंगेश यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल डीप झाला बॅटरच्या दिशेनं आणि लाईन टोटली मिस केली आहे. हा बॉल डॉट असेल. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. डीप झाला. आपण पाहिलं कशा रीतीनं अगदी बॅटरच्या जवळ गेल्यानंतर बॉल अगदी खालच्या दिशेनं गेला. डीप होणारा हा फुल टॉस होता. जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीनं हा बॉल मात्र फलंदाजापर्यंत पोहोचलाय. डॉट बॉल. 16 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. खेळाचं उत्तरार्ध मैदानावरती सुरू आहे. महेश पाटील राईट आर्म ऑन द विकेट. यावेळेस मात्र लिडिंग एज हवेमध्ये. बॉल गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचले. झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा एकेरी धाव प्राप्त होईल. हा कॅच बॉलरचा नव्हताच. तिथे कॉलिंग महत्वाचं होतं, परंतु गोलंदाजाने कॉल केला. 1 धाव प्राप्त झाली. 1 धावेनं धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही मोठी धावसंख्या उभारायची. 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याची तंत गरज आहे. ढोके संघाला ते मोठे फटके मात्र इथे शोधावे लागतील. शेवटच्या बॉलवरती मला वाटतं रुपेश भोईर चान्स घेतील इथून एखाद्या मोठ्या फटक्यासाठी. डेड बॉल. योगराज फुटेरे, कुणालजी पेनकर, दत्तात्रय कडव ही सर्व पंच कमिटी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय कबीरजी यांचे जवळचे मित्र आमचे दत्ता कडव, परंतु आज कबीरजी आपल्यामध्ये नाही आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. झेल ड्रॉप झालाय.
आणि एक टप्पा खाऊन क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केलेत. क्रिकेटच्या मैदानावरती कबड्डी तुम्हाला पाहायला मिळाली. एका क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला बाउंड्री मध्ये जाण्यापासून रोखलंय. 2 धाव्यांचा इथे प्रयत्न असणार आहे. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. सेफ आहे. चेक करायचंय. ओके चला चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. बाउंड्री चेक केलं जाईल. तर चौकार नाहीये. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. बाउंड्री सेफ आहे. बारा बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 39 अजून देखील बनवायच्यात. चला स्पीडअप अपेक्षित आहे. विनंती जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. 12 बॉल मध्ये जांभिवली टीम 10 मिनिट ऑलरेडी झालेत. चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 39 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. बिंदास शिशवे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 12 बॉल 39 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 39 धावा अजून देखील आवश्यक आहेत. फार एंड गोलंदाज सज्ज होत आहेत. 12 बॉल 39 धाव्यांची आवश्यकता. खेळाडू मित्रांना विनंती, लॉन वरती कुणीही खुर्च्या टाकून बसू नका. ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. लॉन वरती खुर्च्या टाकू नका ही विनंती आहे. लॉन खराब होतो त्या कारणानं. जिथपर्यंत लॉन आहे तिथपर्यंत खुर्च्या टाकू नका. मातीवरती आपण खुर्च्या ठेवून बसायचं विनंती. लॉन वरती खुर्च्या टाकू नका. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रामध्ये एक टप्पा खाल्लाय. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. या स्पर्धेमधील आणखी एक नेत्रदीपक फटका. धावा मिळतील 4. नेत्रदीपक आयोजन संपूर्ण आयोजन कमिटीने या स्पर्धेचं केलं ते देखील कौतुकाच्या पात्र आहेत. सर्व आयोजन कमिटीचं देखील अतिशय मनापासून कौतुक आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील झाली आहे पंचांकडे. 1 धाव तर प्राप्त होईल आणि एका धावेने लेग बाईजच्या एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 24 धावा धावफलकावरती. आमच्यासोबत रोहन भालेराव अर्थात स्टफ्स आमच्यासोबत जोडले गेलेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील कौतुक आहे. अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नुकतेच शिरगाव इथे जी स्पर्धा संपन्न झाली तिथे मालिकावीर देखील होते. वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे रोहन भालेराव. मोहोपाडाचे अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. फुल टॉस बॉल. यावेळेस बॅट स्विंग तर पाहावं लागेल. बॉल उंच तर गेलाय. दूर किती जाईल. रुपेश भोईर सौ सोनार की एक लोहार की. फुल टॉस वरती फुल टोल. सरळ बॅटने लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. षटकार 6 धावा. सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब संचालक बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी आणि आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती आहे. आपल्या स्पर्धेमध्ये स्वागत तर आम्ही करतोच आहे परंतु आपल्याला विनंती आपण मंचावरती या. आपली जागा मंचावरती आहे. हे आयोजकांच्या वतीने विनंती. आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजक संतोष सोनवणे सर्वांसोबत आपण संपर्क साधायचा विनंती आहे. महेंद्रजी धुळे सर. 31 धावा धावफलकावरती. रुपेश भोईर त्यांची बॅट आता तळपली आहे आणि आवश्यकता होती या षटकाराची. ऑस्टमच्या बाहेर वाईड यार्कर. यावेळेस मात्र क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र तुम्हाला पाहायला मिळालं. चांगला बॉल पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम दी बॉडी. वाईड यार्कर एक चांगलं अस्त्र होतं आणि त्याचा उपयोग इथे मात्र बिंदास शिशवे यांनी केलाय.
एक चौकार एक षटकार ऑलरेडी या षटकामध्ये आलाय, परंतु बिंदास शिशवे पुनरागमन करतायत. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न कार्याध्यक्ष सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. साहेबांना विनंती, आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दिनेशजी भोईर साहेब. आणि सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब, आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे धावबाद होऊ शकतात, मामला गडबडला होता, परंतु इथे धावा मिळतील 2. फलंदाज धावबाद. विकेट इथे मात्र पंचांनी घोषित केली ऑलरेडी आणि फलंदाज धावबाद विकेट. कुणालजी 2 रन कंप्लीट आहेत. यस, फलंदाज तिसऱ्या धावेसाठी धावबाद आहेत आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती. उर्वरित एक षटकाचा खेळ आता शिल्लक आहे. 6 बॉल. सहा बॉल 23 धाव्यांची आवश्यकता आहे. मंगेश भोईर यांनी आतापर्यंत क्षमतेचं प्रदर्शन केलंय. रुपेश भोईर देखील लईत फलंदाजी करत होते, ते बाद झाले धावबाद स्वरूपामध्ये. अनफॉर्च्युनेट डिसमिसल इन द क्रिकेट. बॉल डेड झाला नव्हता, हे पाहिलं नाही. रुपेश बाद झाले. सन्माननीय बाळूशेठ बोराडे साहेब पलक 11चे ते सर्व आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समालोचकांच्या भूमिकेमध्ये बदलापूरची A1 जोडी आहे, अर्थात सन्माननीय महेशजी धुळे सर आणि सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. त्यांचं देखील मनापासून कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. यावेळेस फलंदाज इथे धावबाद होतील. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये आणि फलंदाज बाद. वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 35 धावा धावफलकावरती. तेवीस धावा अजूनही बनवायच्यात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. नवीन फलंदाज निकेश मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती निकेश. 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 23 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. यावेळेस लॉफ्ट तर केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. क्या बात आहे. मंगेश यांच्या बाईट मधून नेत्रदीपक षटकार. 6 धावा. लिया. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है, हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. जो जीतेगा वही सिकंदर. 5 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता. मंगेश भोईर त्यांची बॅट आता तळपली आहे. 5 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस वेल लेफ्ट तर केलाय. पंच त्यांच्याकडे कटाक्ष जरूर टाकलाय, परंतु हा बॉल डॉट असेल.
4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 17 धावा. पंचांची देखील दाद दिली पाहिजे अशा मोमेंटला. एक चांगला निर्णय. यावेळेस देखील आपण पाहतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मंगेश भोईर 24 कॅरेट सोना हा खेळाडू त्याच्या बॅट मधून आलाय. आणखी एक दणदणीत षटकार. 6 धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान काही मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार सुनीलजी जाधव साहेब यांचे बंधुश्री नंदू जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं नितीनजी मेहर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आमचे सिद्धेजी सोनावणे यांचे बंधुश्री योगेजी सोनावणे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती आपलं या कबीर स्मृती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटकार तर आलाय आणि आता बॉल शेवटचे शिल्लक असतील 3 आणि धाव्यांची आवश्यकता असेल 11 धावा. 3 बॉल 11 धावा. मंगेश भोईर आणखी एक बॉल लॉफ्टर केला हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल. मंगेश भोईर नाव बॅक टू दी पवेलियन. 2 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. परंतु मंगेश भोईर साठी टाळ्या वाजत राहतील. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे अप्रतिम बॅटिंग. परंतु त्याची खेळी आता संपली आहे. फलंदाज बाद. परंतु मंगेश भोईर जोपर्यंत मैदानावरती होते तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कुणी सांगू शकत नव्हतं. अनफॉर्च्युनेटली ते आता बाद झालेत. 2 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. हाय स्कोरिंग मॅच. परंतु ढोके संघ देखील पाठीमागे राहत नाहीये. या बॉलवरती जर षटकार आला तर या मॅच मध्ये देखील मजा येईल. परेश भोईर यांच्याकडे संधी आहे. मौका तो मिला है लेकिन उसको भुनाना होगा. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅट स्विंग झाली फक्त. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. मॅच बनली होती परंतु तिथे मंगेश भोईर टर्निंग विकेट. मॅच पूर्णपणे टर्न झाली. 1 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. आता एक लीगल डिलिव्हरी गोलंदाज टाकण्याचा विचार करेल. 1 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. एक बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. सन्मान्य दिनेशजी भोईर साहेब कार्याध्यक्ष आपण पाहतोय आणि सन्मान्य संचालक साहेब महेंद्रजी धुळे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. मंचाच्या दिशेने ते येत आहेत आणि ही मॅच जांभिवली संघाने जिंकली आहे. खूप खूप अभिनंदन टीम जांभिवली. अतिशय चांगलं क्रिकेट 2 मॅच मध्ये लगातार जांभिवली संघात आपल्याला पाहायला मिळालं. सन्मान्य